थिओरॉटिकल फिजिक्स, सैद्धांतिक भौतिकशास्त्र. काय आहे ना, म्हणजे माझं आणि फिजिक्सचं व्यक्तिगत पातळीवरती फार काही मित्रत्व नव्हतं. हां, पण कदाचित म्हणूनच मेडिकलला आलो असेल, माहीत नाही मला. पण फिजिक्स असं म्हटलं की फार अशी भीतीच निर्माण व्हायची. पण नंतरच्या काळामध्ये मी जेव्हा वेगवेगळ्या फिजिसिस्टच्या जीवनाबद्दल वाचलं, तेव्हा मला खूप छान वाटलं. म्हणजे आईन्स्टाईनची जेव्हा चरित्रकथा वाचली, तेव्हा खूप वेगळं वाटलं. पण हे थिओरॉटिकल फिजिक्स म्हणजे नेमकं काय आहे, हे तर आम्हाला सोप्या शब्दात सांगाल का? सैद्धांतिक भौतिकशास्त्र म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर निसर्गाच्या नियमांची ही गणिताच्या भाषेत मांडणी आणि अ, ती मांडणी इतकी प्रभावशाली आणि शक्तिशाली आहे आणि त्याचं बऱ्याच वेळा आपला सामान्य मनुष्याला त्याची पूर्ण कल्पना असू शकत नाही, की एका छोट्याशा कागदावरती तुम्ही सैद्धांतिक भौतिकशास्त्राची जी मुख्य समीकरणं आहेत, ते तुम्ही लिहू शकता आणि त्या आधारित जगात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही आकलन, की आकाश निळं का आहे? काच पारदर्शक का आहे? यापासून कृष्णविवरांपासून येणाऱ्या ज्या गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आहेत, त्या कशा स्वरूपाच्या असतील? आपल्या विश्वाचं प्रसरण आणि आकुंचन होतंय का काय होतंय? हे सगळे आपण आपल्या खोलीमध्ये बसून गणिताच्या आधारे त्याचा आपण अनुमान मांडू शकतो आणि ते परत आपण प्रयोगशाळेत जाऊन त्याची आपण प्रत्यक्षात त्याचा पडताळा घेऊ शकतो. ही जी त्याची एक अमोघ शक्ती आहे, ती मला वाटतं विज्ञानाच्या इतर कुठल्याही विषयामध्ये अजून म्हणजे त्या दृष्टीने सैद्धांतिक भौतिकशास्त्र एक एक फार विशेष असा एक विषय आहे. म्हणजे मला आता असं तुम्ही सांगितलं, इतकं छान सांगितलं की निसर्ग नियमांना गणितामध्ये बसवणं. तर आता गणितामध्ये एक अचूकता असते. म्हणजे आपण म्हणालो गणित म्हटलं की ते अचूक. आणि निसर्ग नियम म्हणजे आपण नेहमी बघतो की निसर्गसुद्धा अलीकडे फार नियमाप्रमाणे वागतच नाही. तर मग निसर्ग आणि अचूकता हे कसं काय समीकरण हे शास्त्र बनवतं, नाही, बसवतं? हा खूप छान प्रश्न आहे आणि त्याच्याविषयी विग्नर म्हणून एक प्रसिद्ध वैज्ञानिक होते. ते ॲक्चुअली मी प्रिन्स्टनमध्ये असताना ते तिथे होते. त्यांनी एक फार छान म्हटलेलं आहे, की द अनरिझनेबल इफेक्टिव्हनेस ऑफ मॅथेमॅटिक्स. की की आणि मला अजूनही म्हणजे बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो, की तसं म्हटलं तर विज्ञानातल्या सगळ्या म्हणजे निसर्गातल्या सगळ्या गोष्टी काही आपल्याला निश्चितपणे प्रेडिक्ट करता येतील अशा असतील असं नाही. परंतु असं असूनही अतिशय मूलभूत पातळीवरती मूलकणांचं एकमेकाशी आंतरक्रिया कशी होते किंवा एखादं कृष्णविवराची एकूण रचना कशी आहे, याविषयी जे आपल्याला विज्ञानाकडून आकलन झालेलं आहे, ते इतकं अचूक आहे, की बऱ्याच ठिकाणी तुम्ही एखाद्या गोष्टीचं जर तुम्ही किंमत किती आहे, व्हॅल्यू किती आहे, हे जर तुम्ही तुमच्या समीकरणाने जर शोधून काढलं, तर ते 10-15 डिजिट्स पर्यंत ते ॲक्युरेट आहे, असं तुम्हाला आढळून येतं. आणि अशा प्रकारची ॲक्युरसी आहे, हे आपल्या आधुनिक वैज्ञानाचं फार मोठं यश आहे. फारच मोठं यश आहे. पण मला सांगा की याचा मला म्हणजे सामान्य माणसाचा किंवा त्याच्या दैनंदिन त्याच्या आयुष्यावरतीही त्याचा फायदा पडतो का हो? म्हणजे ह्याचं जे ॲप्लिकेशन असतं त्याचा? तो प्रचंड प्रमाणात पडतो आणि आपण तो वापरत असतो नेहमीच्या आयुष्यात, परंतु आपल्याला त्याची कल्पना असत नाही. हं. म्हणजे कुणीतरी विनोदाने म्हटल्याप्रमाणे, की अमेरिकेची 1/3 अर्थव्यवस्था ही क्वांटम सिद्धांतावरती आधारित आहे. हां. का? घरामध्ये रिमोट वापरला तर त्याच्यामध्ये लेझर असतो. लेझरचं विज्ञान हे फोटॉन या प्रकाशाचे जे मूलभूत कण आहेत, त्यांची आंतरक्रिया कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यासाठी बोस आणि आइन्स्टाईन, बोस हे आपले भारतीय वैज्ञानिक आहेत. त्यांनी 100 वर्षापूर्वी केलेले जे संशोधन आहे, ते या लेझर मध्ये असतं. म्हणजे अशा प्रकारचे जे अद्भुत
उपकरण जे आपण वापरतो, हां. की उदाहरणार्थ आपण बेजिंगमध्ये चाललेल्या ऑलिम्पिक्सचं आपल्याला एका क्षणात आपल्याला मोबाईल उपकरणावरती त्याचं चित्र दिसतं. हं. ते मॅक्सवेल ह्या वैज्ञानिकांनी 150-200 वर्षापूर्वी केलेले जे प्रयोग होते. प्रयोग आहेत किंवा त्याची जी समीकरणं मांडलेली आहेत, की विद्युत चुंबकीय लहरींचं कशा रीतीने त्यांचं प्रोपगेशन होतं. हं. तर त्यावरती आधारित ही सगळी सेमीकंडक्टर जी टेक्नॉलॉजी आहे, ही या सर्व ठिकाणी तुम्हाला क्वांटम सिद्धांतासारख्या अतिशय अमूर्त अशा प्रकारचं म्हटलं तर एका एका अर्थाने खूप अमूर्त अशा विज्ञानाचा वापर करावा लागतो. आणि ते आपल्या सध्या ती उपकरणं आता आपल्या खिशात आहेत. त्यामुळं विज्ञानाचा हा प्रचंड प्रभाव म्हणजे मला असं म्हणता येईल, की विज्ञानाचा हा प्रभाव हा कुठल्याही सामाजिक क्रांतीपेक्षा किंवा भौतिक सामाजिक किंवा राजकीय क्रांतीपेक्षा जास्ती प्रभावशाली आहे असं म्हणता येईल. तुम्ही आत्ता 2 शब्द वापरलेत, की एक भाग असा आहे, की जो अव्यक्त आहे, तो दिसतच नाही. म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी. तर ह्या अव्यक्त आहेत, या दिसतच नाही आहेत. आणि त्यांना आपण किंवा त्या कसं वागतात, त्यांचं वर्तन काय असेल त्या लहरींचं, हे आपण कागदावरती व्यक्त मांडू शकतो. म्हणजे तुमचं जे विज्ञान आहे, ते एका अर्थानं अव्यक्ताला व्यक्त करणारं विज्ञान आहे, असं म्हटलं तर चालेल का? बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे अदृश्य म्हणता येईल अशा ज्या गोष्टी आहेत. आता कृष्णविवर हे अदृश्य आहे, परंतु कृष्णविवरातून ज्या येणाऱ्या लहरी आहेत, त्या सुद्धा अदृश्य आहेत. परंतु त्याचा अ, काही उपकरणांवरती जो परिणाम होतो, त्यांच्या आधारावरून आपण त्या कृष्णविवराची रचना काय आहे हे समजावून घेऊ शकतो. तिथे काय होतंय आणि हे किती जवळ-जवळ ते कित्येक दशलक्ष वर्षांपूर्वी झालेली गोष्ट. म्हणजे हजारो दशलक्ष वर्षांपूर्वी झालेल्या जी घटना आहे, ती 2 वर्षापूर्वी वैज्ञानिकांनी प्रत्यक्षात पाहिली म्हणजे या रीतीने पाहिली. आणि त्याची जी त्यांना मिळाली एव्हिडन्स जो मिळाला, तो 100% मांडलेल्या गणिताशी बरोबर मिळता-जुळता होता. ओ, बरं, बरं, बरं. म्हणजे ही केवढी मोठी अचीव्हमेंट आहे, नाही का? अ, ही फार मोठी फार अचीव्हमेंट. मोठी अचीव्हमेंट आहे. तर मला असं सांगा, की ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात म्हणजे फिजिक्स नावाचा विषय तुम्हाला स्वतःला कधी भेटला? तो शाळेपासूनच आवडत होता का? त्या काळामध्ये तुमचं शाळेमधलं, कुटुंबामधलं वातावरण तुमच्या विज्ञान प्रेमाला कारणीभूत झालं का? कारण आम्हाला असं माहिती आहे, की गारगोटी या नावाच्या एका ठिकाणी तुमचं शालेय शिक्षण झालं. तर त्या सगळ्याबद्दल जरा सांगा. गारगोटी हे एक छोटं छान खेडेगाव आहे. माझं त्यामुळे बालपण तिथे खूप स्वच्छंद आणि असं कुठल्याही स्पर्धेपासून मुक्त असं होतं. म्हणजे माझा कल तसा जास्ती उघडपणाकडेच होता. म्हणजे आंबे तोडायला जाणं वगैरे शाळेपेक्षा आणि काय कोणी तुम्ही बोर्डात आलं पाहिजे, अमुक-अमुक एवढे मिळाले पाहिजेत, अशी काही घरामध्ये कोणाची अपेक्षा नव्हती. परंतु मौनी विद्यापीठाचा जो घोषवाक्य होतं ते म्हणजे अ, शिक्षणातून विकास आणि हे जे.पी. नाईकांनी जी स्थापन केलेली ती महत्वाची तो एक प्रयोग होता. तो कितपत यशस्वी झाला याच्याविषयी आपण चर्चा करू शकू. परंतु एका आदर्शवादाने त्या संस्थेची निर्मिती झाली होती आणि त्याच्यामध्ये माझे आई-वडील त्याच्यामधले काही पहिले कार्यकर्ते होते, प्राध्यापक होते तिथे. आणि त्यामुळे घरामध्ये वातावरण हे खूप बौद्धिकदृष्ट्या खूप पोषक होतं. माझे वडील विशेषतः हे वैज्ञानिशी त्यांचा संबंध आहे. प्रयोग परिवार ही जी मोठी एक चळवळ दक्षिण महाराष्ट्रात झाली, त्याचे ते प्रवर्तक होते. त्यामुळे घरी नेहमी वैज्ञानिक वातावरण होतं आणि माझी आई ही खूप भूदान चळवळीमध्ये तिचा सहभाग होता. ती समाजशास्त्राची प्राध्यापक होती. पण तिचा दृष्टिकोनी 100% असा म्हणता येईल तर विज्ञानवादी आणि नास्तिक म्हणता येईल. म्हणजे माझ्या वडिलांपेक्षा ती जास्ती नास्तिक होती 100%. आणि तो परिणाम माझ्यावरती आणि सुदैवाने मला चांगले प्राध्यापक आणि
माझा मोठा भाऊ आणि नरेश पाटील वगैरे असे लोक ते ज्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं. त्यामुळे मला भौतिकशास्त्रामध्ये किंवा जनरली एका विज्ञानाविषयी आणि वाचनाविषयी मला आवड होती. पण मी नक्की पुढे भौतिकशास्त्रज्ञ होईन असं काय एवढं काय माझ्या 9वीत-10वीत असताना काही अगदी माझ्या डोक्यात नक्की नव्हतं. मग पुढं काय झालं? म्हणजे विज्ञानाकडे जायचं ठरलं, पण मग या प्युअर सायन्सेसकडे कसे गेलात? हां, म्हणजे मी जसं-जसं वाचत गेलो तसं त्याच्यामध्ये एक प्रकारचं अ, असं म्हणता येईल काय इंटेलेक्चुअल ग्लॅमर आहे फिजिक्सला. एक एक हो. बौद्धिक वलय म्हणता येईल त्याला एक आहे. आणि ते कुठल्याही म्हणजे साधारण त्या वयामध्ये आकर्षित करून घेणारं आहे, की खूप अशा एक्साइटिंग अशा गोष्टी तिथे घडत असतात. सापेक्षतावाद, क्वांटम सिद्धांत. ते जर तुम्ही 11वी-12वीत जेव्हा तुम्ही वाचायला लागता, तेव्हा त्याच्यामध्ये मला काहीतरी करायचंय अशी एक आपली एक कल्पना असते. आणि मी जनरली माझ्या शाळेमध्ये मी म्हणजे बोर्डात मी 3रा आलो वगैरे. सो त्यामुळे मी साधारण आय वॉज डूइंग ओके. त्यामुळे थोडीशी वेगळी वाट घेऊन इंजिनिअरिंग न करता हं. भौतिकशास्त्र ते करायचंय असं माझ्या डोक्यात 12वी पर्यंत अगदी नक्की झालेलं होतं. बरं. आणि सुदैवाने माझ्या आई-वडिलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. ते म्हणाले, की तसं म्हटलं तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात रिस्क आहे. पण तुला जर तुझी त्याची जर तयारी असेल सगळ्या दृष्टीने, तर तुला हवं ते तू कर. आणि त्या दृष्टीने मी आणि मला फर्ग्युसनमध्ये असताना चांगले प्राध्यापक मिळाले, ज्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं. एम. प्रकाश म्हणून होते. त्यांनी मला सांगितलं, की "तू IIT कानपूरला जा. कारण देशातला तो भौतिकशास्त्रातला सर्वात उत्कृष्ट सध्याचा असा तो कार्यक्रम आहे, प्रोग्राम." त्यामुळे मी मुंबई सोडून लांब कानपूरला गेलो त्याचं कारण ते. बरं. पण म्हणजे गारगोटी, त्याच्यानंतर पुणं, हां, म्हणजे पुणं-मुंबई आणि त्याच्यानंतर कानपूर कानपूर. डायरेक्ट. तर हे सगळं करत असताना म्हणजे स्थित्यंतर एका छोट्याशा गावातून महानगरामध्ये जाणं, तर हे करत असताना काही अडचणी आल्या का हो? अडचणी नक्कीच येतात म्हणजे मला आठवतंय 10वी-11वीत मला म्हणजे खूप होमसिक वाटायचं. दुसरी गोष्ट म्हणजे भाषा छोट्या खेड्यातून आल्यामुळे पुण्यामध्ये नवीन मित्र जमवणे किंवा मराठी आणि इंग्रजी मला म्हणजे ती ती ते एक स्थित्यंतर घडायला म्हणजे मला थोडा IITत पण पहिल्या वर्षी त्याचा त्रास झाला, की पूर्णपणे इंग्रजीवरती पण त्यामुळे मला इनफॅक्ट भौतिकशास्त्रामध्ये सुद्धा माझी पहिल्या वर्षी हवी तशी काही कामगिरी झाली नाही. म्हणजे मला मला करायचं होतं भौतिकशास्त्र. पण आपल्याला ते जमेल का नाही याची मला काही खात्री नव्हती त्यावेळेला. हं, हं. कारण मला लगेच काय तिथे गेल्या-गेल्या टॉप ग्रेड्स मिळायला असं झालं नाही पहिल्या वर्षी, पहिल्या 2 वर्ष, हं. पहिलं 1 वर्ष. पण तरी सुद्धा मला ते करायचं एक माझ्या डोक्यात नक्की होतं. इट वॉज जस्ट अ काइंड ऑफ अ पॅशन. त्यामुळे मी ते करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही तुम्ही आता शब्द छान वापरलात, की इट वॉज अ पॅशन. आणि तुम्ही दुसरा आधीचा शब्द तर नवीनच तुम्ही निर्माण केलात, की इंटलेक्च्युअल ग्लॅमर. कारण आम्ही ग्लॅमर असं म्हटल्यावरती जे डोळ्यासमोर उभं राहतं, त्याच्यापेक्षा तुम्ही खूप वेगळं म्हणताय. तर ह्या इंटलेक्च्युअल जी पॅशन असते ना, हं, तर तिचं वैशिष्ट्य काय असतो? म्हणजे अशी प्रत्येक पॅशनमध्ये ध्यास हा असतोच असतो. पण जेव्हा तुम्हाला बौद्धिक अशा तऱ्हेची पॅशन असते, तिची काय वैशिष्ट्य वाटली तुम्हाला तुमच्या अनुभवात? तसं सांगणं कठीण आहे म्हणजे पण विज्ञानातलं जे हे काही नवीन जे काही ज्ञान तुम्ही शिकता, हं. ते इतकं इट्स ऑलमोस्ट माइंड ब्लोइंग. म्हणजे जर तुम्ही सापेक्षतावाद जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शिकता, हं, 11वी-12वी मध्ये मी पहिल्यांदा एक छोटं पुस्तक वाचलं होतं मला आठवतंय. हं. इट कंप्लीटली ब्लोज युअर माइंड की हे आणि अशा प्रकारचं आपण एक मनुष्य विचार करून आपण अशा रीतीने निसर्ग समजावून घेऊ शकतो. ही हं. गोष्टच खूप फॅसिनेटिंग आहे. आणि ते ते त्या मागच्या ग्लॅमरचा भाग आहे. म्हणजे ग्लॅमर म्हणजे प्रसिद्धी आणि किंवा असं किंवा तुमचं नेहमी बरोबर. प्रसार माध्यमांमध्ये तुमचं सारखं फोटो येत आहे. तशा प्रकारच्या ग्लॅमरला तसं म्हटलं तर काही फारसा अर्थ नाही. ते म्हणजे मला काय म्हणायचं की प्रसिद्धी आणि कंटेंट या 2 गोष्टी वेगळ्या आहेत आणि
तर माझं जे आकर्षण होतं ते प्रामुख्याने त्यातल्या कंटेंटमुळे होतं रादर दॅन वा 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 क्या बात. आता हे सगळं करून तुम्ही IIT मधून प्रिन्स्टन पर्यंत कसे गेलात? तो प्रवास कसा होता? म्हणजे तुम्ही मला म्हणालात, की बरेचसे विद्यार्थी पण तुमचा कार्यक्रम बघतात. म्हणून मला हे थोडंसं सांगावसं वाटतं, की बऱ्याच वेळा अ, आता जेव्हा तुम्ही मागे वळून बघता, तेव्हा असं वाटतं, की तुम्ही प्रत्येक निर्णय बरोबर घेतले होते. आणि तुम्हाला असं वाटतं, की बरोबर हां, इथून तुम्ही तिथे गेलात, तिथून तुम्ही तिथे गेलात. तुम्ही सगळं व्यवस्थित ठरवून तुमच्या मनामध्ये सगळी पूर्ण दिशा नक्की होती. तसं जवळ-जवळ 100% कुणाच्या बाबतीत नसतं. म्हणजे आइन्स्टाईनचं पण मी परवा बघत होतो एक त्याचा म्हणजे त्या त्या काळामध्ये अनिश्चितता तुमच्या मनामध्ये असतेच किंवा तुम्हाला काय जमेल, तुम्हाला काय नाही जमेल, तुम्ही कोणत्या प्रकारचं योगदान करू शकाल, याविषयी तुम्हाला खात्री नसते. त्यामुळे प्रिन्स्टन हे म्हटलं तर एका अर्थाने माझ्या विषयातली एक अशी इट वॉज अ ड्रीम प्लेस ॲक्चुअली ॲट दॅट टाईम. म्हणजे त्या विषयामध्ये ज्या स्ट्रिंग थिअरीमध्ये मला संशोधन करायचं होतं, तेव्हा ती निःसंशयपणे जगातली सर्वोत्कृष्ट जागा होती, की तिथे मोठ्या प्रमाणात एक प्रचंड एक्साइटमेंट त्या विषयाविषयी निर्माण झालेली होती. त्यामुळे त्या ठिकाणी मला प्रवेश मिळेल का नाही याची मला खात्री नव्हती. पण मिळाला सुदैवाने प्रवेश मिळाला. म्हणजे त्याच्यामध्ये मी 100% काय स्वतःला त्याचं क्रेडिट घेऊ शकणार नाही. म्हणजे सम ऑफ दीज थिंग्स आर ॲक्चुअली मॅटर ऑफ टू अ ग्रेट डिग्री अ मॅटर ऑफ लक आय वुल्ड से. नाही, असं तुम्ही म्हणतात, परंतु तुम्ही मॅटर ऑफ लक तर आहेच, पण त्याच्यामध्ये तुमचा प्रयत्न आणि तुमची एक काम करण्याची पद्धत हिचा पण सहभाग असेलच ना? सहभाग आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की सगळं काही नशिबाचा भाग आहे असं नाही. परंतु बऱ्याच वेळा आपण जेव्हा सिंहावलोकन करतो, तेव्हा असं वाटतं की सगळं तुम्ही निश्चितपणे ठरवून केलेलं होतं. तसं तसं बऱ्याच वेळा असत नाही. असं असत नाही म्हणजे प्र प्रत्येकाने म्हणजे मला हे विशेषतः याच्यातले जे कोणी तरुण प्रेक्षक असतील त्यांना सांगायचंय, की तुम्ही तुमच्या दृष्टीने त्या क्षणी कुठले जास्तीत जास्त तुमच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे ते तुम्ही प्रयत्न करणं एवढंच तुमच्या खरं म्हटलं तर हातात असतं. हातात असतं. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये सर तुम्ही संशोधन केलत आणि जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांबरोबर ते केलत. तिथला अनुभव कसा होता? नाही तर IIT कानपूरमध्ये तशी तीव्र स्पर्धेची जी एक ओळख तुमची माझ्या एका अर्थाने झालेली होती. अ, परंतु मला असं वाटतं की प्रिन्स्टन मधली स्पर्धा ही थोडी वेगळ्या प्रकारची होती. म्हणजे तिथे पूर्ण जागतिक पातळीवरती ती एक स्पर्धा होती. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एखाद्या विषयात किती गुण मिळतायत किंवा 100 मिळाले का 90 मिळाले, अशा प्रकारची ती स्पर्धा नव्हती. तर तुम्ही कोणतं ओरिजिनल नवीन योगदान देऊ शकता, तुम्ही कोणत्या नवीन कल्पना शोधू शकता आणि मी जेव्हा तिथे विद्यार्थी होतो तेव्हा 1-2 जे तिथे काही जे दिग्गज लोक होते, ते त्यांचं जे त्या त्या 2-3 वर्षामध्ये जे योगदान होतं, ते एवढं विस्मित करणारं होतं, की तुम्हाला तुमच्या क्षमतेविषयी थोडीशी शंका वाटायला लागते, की आपल्याला इथे आपलं काही टिकावं लागेल का नाही? त्यामुळे सुदैवाने मला एक छोटा माझा ट्रॅक गवसला आणि माझे जेफ्री हार्वे म्हणून ते प्रसिद्ध एक वैज्ञानिक होते आणि त्यांनी 2 वर्षापूर्वीच लिहिलेला एक मोठा शोध निबंध होता हेटेरोटिक स्ट्रिंग थिअरी. तो खूप प्रसिद्ध झालेला होता. त्यामुळे एक प्रकारची तिथे अ, एक एक्साइटमेंट होती, की काय खूप एक नवीन गोष्ट आपण तिथे शोधतो आहोत. आणि त्यांच्याबरोबर मला संशोधनाची संधी मिळाली आणि आम्ही जे त्यावेळेला मी केलेलं जे संशोधन होतं, ते पुढे नंतर आमच्या दोघांच्या नावाने ते प्रसिद्ध झालं. दाभोळकर, हार्वी. हार्वे-दाभोळकर थेअरी? हं. म्हणजे ते एक सॉलिटॉन म्हणून एक विशिष्ट काही असे काय म्हणता येईल सोल्युशन्स ऑफ स्ट्रिंग थिअरी. तर त्यांचा कृष्णविवरांशी संरचनेचा काय उपयोग होईल आणि ड्युअलिटी नावाची एक नवीन सिमेट्री शोधून काढण्यात आली. या सर्व गोष्टींसाठी त्या संशोधनाचा मी त्या काळी केलेल्या संशोधनाचा पुढे उपयोग झाला 5-10 वर्षांनी. त्यामुळे मी जेव्हा ते संशोधन केलं त्यावेळेला सुद्धा त्याचे एकूण सगळे काही रिपरकशन्स काय होतील हे तुम्हाला त्यावेळेला माहिती नसतं. ओके. म्हणजे ना तुम्ही जेव्हा संशोधन करताना म्हणजे खास करून फिजिसिस्ट जेव्हा संशोधन
करतो एखादा, तेव्हा त्याला कशी प्रयोगशाळा लागते? म्हणजे एखादा केमिस्ट्रीचा असतो की नाही, रसायनशास्त्रज्ञ असतो, त्याची प्रयोगशाळा म्हणजे खूप तिथे मराठीत आपण त्याला चंबू आणि काचं पात्र वगैरे अशा सगळ्या गोष्टी लागतात. तर तुम्हाला काय लागतं नेमकं संशोधनासाठी? नाही, तुमची लॅब आता एकतर माझं संशोधन हे सैद्धांतिक स्वरूपाचं आहे. परंतु जर एक्सपेरिमेंटल फिजिक्स बघितलं किंवा ॲक्चुअली एक्सपेरिमेंटल केमिस्ट्री सुद्धा, तर त्याचे एकूण आता उपकरणं पूर्णपणे बदललेली आहेत. म्हणजे आता एक्सपेरिमेंटल केमिस्ट अलीकडे चंबूपेक्षा तो स्पेक्ट्रोमीटर किंवा अशा गोष्टींचा जास्ती वापर करेल किंवा पदार्थ विज्ञानातले, भौतिकशास्त्रातले जे प्रयोग आहेत, ते आता CERN जिनिव्हामध्ये हा मोठा $10 बिलियन तो मोठा एक 30 किलोमीटर व्यासाचे जे एक मोठा ॲक्सिलरेटर आहे. त्याचं जवळ-जवळ 10-20 वर्ष त्याच्यावरती काम चालू होतं. हं. तर अशा 1000-2000 वैज्ञानिकांनी एकत्र येऊन केलेला असा एक मोठा प्रकल्प. अशा प्रकारचं हे आता एक्सपेरिमेंटल फिजिक्सचं स्वरूप आहे. पण अजूनही मला वाटतं सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञांना हा एक इट्स अ प्रिव्हिलेज इन सम वेज. अजूनही आम्ही दोघं तिघ जण बसून गप्पा मारताना एखाद्या कॅफेमध्ये कॉफी पिता आम्ही जी चर्चा करतो ती तुम्ही वैज्ञानात त्या छोट्या एका गटामध्ये काम करण्याची संधी अजूनही काही क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. हां. ॲज अ इंडिव्हिज्युअल सायंटिस्ट अँड ॲज अ होल सायंटिफिक कम्युनिटी यांचं इंटर रिलेशन कसं असतं? म्हणजे एकला चलो रे किती असतं आणि टीम वर्क किती असतं? आणि बऱ्याच वेळा म्हणजे मला असं वाटतं की काही प्रमाणात हा आपल्या ज्या मार्केटवादी तत्वज्ञानाचा प्रभाव आहे त्यामुळे व्यक्तीला जास्ती महात्मा देण्याची एक एक प्रवृत्ती आहे. अर्थात आइन्स्टाईन किंवा हायझनबर्ग सारखे जे मोठे शास्त्रज्ञ आहेत किंवा डिराक त्यांचं व्यक्तिगत योगदान हे खूप प्रचंड असतं ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचं थोडं जास्ती उदात्तीकरण केलं जातं असं मला वाटतं. म्हणजे अशा अर्थाने की ही पूर्ण जो एक वैज्ञानिक समुदाय आहे, हं. त्याचं योगदान हे कधीही एका व्यक्तीपेक्षा खूप मोठं असतं आणि म्हणजे मला असं म्हणायचं की विज्ञानाची जी ही अशी अमोघ शक्ती आहे, की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सगळ्या नवीन उपकरणं ही जी सगळे आपण बनवलेली आहेत, त्याचं पूर्ण श्रेय तुम्ही मॅक्सवेलने लिहिलेल्या समीकरणांना देऊ शकत नाही. त्याचं सगळ्याचं आकलन घडवून म्हणजे प्रत्येक व्यक्तीने माझ्यासारख्या वैज्ञानिकाने केलेल्या छोट्या-छोट्या योगदानांचा एक प्रचंड एकत्रित प्रवाह निर्माण करण्याची जी सामूहिक प्रवाह निर्माण करण्याची जी वैज्ञानिकची जी क्षमता आहे, त्याच्यामुळे विज्ञान फार महत्वाचं ठरलेलं आहे. म्हणजे तत्वज्ञानामध्ये अजूनही आपण अमुक तत्वज्ञानाने काय लिहिलेलं आहे, त्याचे मूळ ग्रंथ काय आहेत, याचाच अजून विचार करतो. म्हणजे प्लेटोने काय लिहून ठेवलेलं आहे, त्याचं तुम्ही अजून वाचन करता किंवा चार्वाकाने काय लिहून ठेवलेलं आहे. परंतु न्यूटनने त्याचे मूळ ग्रंथ मला वाटतं कुणीही फिजिसिस्ट अलीकडचं मी कधीच त्याचे न्यूटनचे मूळ ग्रंथ वाचले नाहीत. म्हणजे वाचले तर ते तुम्ही एक इंटेलेक्च्युअल किंवा हिस्टॉरिकल इंटरेस्टमुळे वाचाल. पण विज्ञान शिकण्यासाठी न्यूटनचे मूळ ग्रंथ कोणीच वापरत नाही. न्यूटनच्या योगदानाचं हे मोठ्या वैज्ञानिक विचार प्रवाहामध्ये सात्मीकरण झालेलं आहे आणि ते आता पुढची पिढी वापरते. त्यामुळे न्यूटन हा व्यक्तीपेक्षा त्याचं ते योगदान होतं ते त्याच्यामध्ये त्या प्रवाहामध्ये मिळून गेलेलं आहे. आणि ही विज्ञानाची जी मोठी क्षमता आहे. त्यामुळे माझ्या मते सामूहिक कृती आणि प्रत्यक्ष व्यक्तिगत इनिशिएटिव्ह या दोन्हीचं तितकंच महत्व आहे किंवा आणि मला असं वाटतं की ही गोष्ट एकजीव होणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्या शास्त्रज्ञाचा त्याचा एक निर्मितीक्षम असा स्वभाव असेल खूप प्रचंड प्रमाणात आणि त्यानंतर त्या निर्मितीचं एकंदर प्रवाहामध्ये सामावून जाणं असेल तर ती एकजीवता जी आहे ती मला वाटतं विज्ञानामध्ये खूप महत्त्वाची आहे. आणि तुम्ही आता तत्त्वज्ञानाचं उदाहरण दिलं. तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा अनेक वेळेला हे घडलेलं आहे. म्हणजे अगदी उपनिषदांची निर्मिती झाली ती अनेक शतकं शेकडो ऋषींच्या
योगदानातून झाली. ह्यातून एक बरोबर. हां, म्हणजे आपल्याला शेवटी काय दिसतं की व्यक्तीची प्रतिभा आणि त्याला मिळालेलं समूहाचं योगदान असं मिळून ती एकजीवता येत असावी. बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आणि ती व्यक्तीच्या प्रतिभेचे तुम्ही एक कौतुक करणं योग्य आहे, एका एका मर्यादेपर्यंत. परंतु मला असं वाटतं की त्या समूहाचं जे त्याच्यातलं योगदान आहे, ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी आता कधी-कधी आता मला म्हणजे तो माझ्या अलीकडच्या काही संशोधनामध्ये रामानुजननी केलेल्या 100 वर्षापूर्वी केलेल्या काही संशोधनाचा आकस्मिकपणे मला उपयोग झाला. बरं. आणि त्यात आणि मी आणि या विषयातले एक मोठे तज्ञ आहेत. आम्ही दोघांनी मिळून एक जवळ-जवळ 150 पानाचा त्याच्याविषयी शोधनिबंध दिलेला. आम्ही त्याच्यावर तो पुस्तक पण लिहितो. बरं. पण रामानुजनने जेव्हा 1919 साली जेव्हा काही विज्ञानाचा तो केवळ अंकगणितांचा विचार करत होता. तर त्याचा आणि कृष्णविवरांशी काय संबंध असेल, असं त्याच्या स्वप्नात सुद्धा आलं नसेल. पण तो असा आकस्मिकपणे 100 वर्षानंतर घडून आला. आणि तर ती रामानुजनच्या प्रतिभेची पण कमाल आहे. पण आपल्या ह्या सामूहिक विज्ञान समूहाचे जे एकत्रित काम करण्याची पद्धत आहे, त्याचंही ते एक मोठं योगदान आहे, की ते रामानुजनचे विचार असे लोकांनी सात्मीकरण करत 21व्या शतकापर्यंत आणले, की ज्यामुळे त्याचा कृष्णविवरांसाठी वापर होऊ शकला. क्या बात आहे, क्या बात आहे. माझ्या मनात अतिश असा एक प्रश्न आला की जेव्हा वैज्ञानिक एकत्र काम करतात, सायंटिफिक कम्युनिटी, तर त्यावेळेला बरेच भेद गळून पडत असतील, जे भाषेचे असतील, देशांचे असतील, आणि ज्ञानाच्या एका परिसरामध्ये एक समतेचं वातावरण तयार होत असेल का हो? तुम्ही तर अनुभवलं असेल म्हणून विचार. नाही, ही गोष्ट नक्की आहे, की विज्ञान ही एक अशी भाषा आहे, की ती ज्या रीतीने संगीत ही एक वैश्विक भाषा आहे. त्या दृष्टीने मी असं म्हणेन, की विज्ञान ही एक वैश्विक भाषा आहे. आणि म्हणजे मी आयसीटीपीचा डिरेक्टर झालो तेव्हा सुद्धा आयसीटीपीचं पण एक फार महत्वाचं ध्येय असं आहे, की या वैश्विक भाषेतून तुम्ही बऱ्याच वेळा असं झालेलं आहे आयसीटीपीच्या इतिहासामध्ये, की ज्या 2 देशांमध्ये युद्ध चालू असलं तरी त्यांचे वैज्ञानिक भाषेतून एकमेकाशी बोलू शकतात आणि एकत्र येऊ शकतात. त्यामुळे अशा रीतीने विज्ञान आणि विश्वशांती किंवा विज्ञान आणि वैश्विक सहकार्य असं घडून येण्याची विज्ञानामध्ये एक मोठी शक्ती आहे. त्यामुळे मी ते नक्कीच मानतो, की विज्ञान मध्ये ही एक क्षमता आहे, की ज्यामुळे आपण लोकांना एकत्र आणू शकतो एका प्लॅटफॉर्मवरती. जरी त्यांचे वैचारिक किंवा राजकीय मतभेद खूप असले, खूप टोकाचे असले, आणि असं मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे. परंतु हॅव्हिंग सेड दॅट, पुढे पण मी असं म्हणेन, की शेवटी वैज्ञानिक हे कोणी असं काही त्यांचा रथ काही 4 अंगुळे वर चाललेला असतो असं नाहीये. नाही, शेवटी बरेच लोक हे व्यक्तिगत हेवे दावे मत्सर या गोष्टी या भावना काय त्या म्हटलं तर मानवी भावना आहेत आणि त्यापासून काय सगळेजण मुक्त आहेत असं समजण्याची गरज नाही. परंतु असं असूनही विज्ञान एक भाषा पुरवते, की ज्यामुळे बऱ्याच वेळा लोक त्याच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतात. एक मला फार या चर्चेमधून किंवा आपल्या गप्पांमधून तुम्ही जी आत्ता कॉन्सेप्ट मांडलीत, की विज्ञानाची एक वैश्विक भाषा आहे, त्या विज्ञानाच्या वैश्विक भाषेची वैशिष्ट्य काय जाणवतात? म्हणजे जी इतर भाषांपेक्षाही वेगळी भाषा ती काय? म्हणजे आता उदाहरणार्थ एक उदाहरण आपण घेऊ, की गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला किंवा गुरुत्वाकर्षणाच्या शोधामागे कोणाचं योगदान होतं? तर हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे ऐतिहासिक दृष्टीने बघितलं तर म्हणजे किंवा कारण गुरुत्वाकर्षणाचा जो न्यूटनचा सिद्धांत मानला जातो, त्यासाठी कलनशास्त्राची गरज लागते, कॅल्क्युलस. पण कॅल्क्युलस हे न्यूटनने शोधून काढलं का लायब्निझने शोधून काढलं, असा युरोपमध्ये मोठा वाद चालू आहे, म्हणजे होता, अजूनही आहे. परंतु त्याच्या पूर्वी केरळमधली जी 200 वर्षापूर्वी केरळमधले जे माधवाचार्य म्हणून त्यांची जी स्कूल होती, त्यांनी कलन शास्त्रातल्या खूप महत्वाच्या संकल्पना 200 वर्षापूर्वी शोधून काढलेल्या होत्या.
त्यामुळं हा त्याला एक सामाजिक आणि राजकीय त्याला एक परिमाण असं आहेच, की असं असूनही मग आपण सगळीकडे फक्त न्यूटनचंच का नाव वाचतो आणि माधवाचार्यांचं नाव का नाही वाचत? तर याची कारणं उघड आहेत, की भारतावरती एक शाहीचं आपल्यावरती आक्रमण झालेलं होतं. त्यामुळं भारतीय विज्ञानाला अ, हवा तितका दर्जा दिला गेला नाही. त्यामुळं कुणीतरी चांगल्या एखाद्या गंभीर इतिहास तज्ञांनी ह्या गोष्टींची मांडणी करणं गरजेचं आहे. परंतु शेवटी जर तुम्ही एखादा दगड खाली टाकलात, तर तो तुम्ही मुंबईमध्ये टाका किंवा केरळमध्ये टाका किंवा लंडनमध्ये टाका. तो न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या नियमाप्रमाणेच खाली पडणार आणि त्यासाठी तुम्हाला ते कॅल्क्युलसचा वापर करावा लागणार ते समजावून घेण्यासाठी. मग ते कलनशास्त्र एका हिंदू वैज्ञानिकाने, गणितज्ञाने शोधून काढलं का प्रोटेस्टंट एक ब्रिटिश माणसाने शोधून काढलं का एका जर्मन तत्ववेत्याने शोधून काढलं, या चर्चेला त्या ठिकाणी काही महत्व नाहीये. दगड पडणार तो न्यूटनच्या नियमा, त्याला तुम्ही न्यूटनचा नियम कदाचित म्हणणार नाही, पण दुसरा नियम काय, पण जो काय नियम आहे तो निसर्गाचा नियम आहे आणि त्याला तो इन सम वेज इट ट्रान्सेंड्स द पर्सन हू डिस्कवर्ड इट. येस, येस. तर तुम्ही व्यक्तीपेक्षा समष्टीला महत्व देता, हे साधारण आतापर्यंत आमच्या लक्षात आलंय. तुमच्या बोलण्यात माधवाचार्य, रामानुजन यांचाही वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख होतो अनेक वेळेला. मला इथे एक प्रश्न विचारण्याचा मोह होतोय, की तुमच्यावर कुठल्या एका व्यक्तीचा किंवा एका शास्त्रज्ञाचा प्रभाव होता का? तसं म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती खूप श्रद्धा ठेवण्याचे माझे तसे मानसिक माझी पर्सनॅलिटी तशी नाहीये. त्यामुळे मला एक कोणीतरी माझा खूप श्रद्धा आहे एका व्यक्तीवरती, असं माझं तसं कधीच नव्हतं. म्हणजे आई वडिलांच्या विषयी नव्हतं आणि शिक्षकांविषयी नव्हतं आणि वैज्ञानिकांविषयी नव्हतं. कारण प्रत्येक पण म्हटलं तर तुमचे हिरोज असतात, म्हणजे देयर इज नो डाऊट. किंवा जे तुमचे काय म्हणतात त्याला, जी ज्यांना तुम्ही मानता, अशी काही माननीय स्थळ तुमची काही असतात मनामध्ये. तर पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते क्रिटिकली त्याच्याविषयी विचार करत नाही. म्हणजे तर तसे माझे 10-15 मी दिवंगत शास्त्रज्ञ सांगू शकेन. 2-3 ते सांगा ना. 10-15 सध्याचे शास्त्रज्ञ सांगू शकेन, की ज्यांचा माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. म्हणजे सायन्स फोरम मध्ये सर तुम्ही सायन्स आणि सुडो सायन्स या विषयावर बोलत होतात, तेव्हा फेथ, बिलीफ अँड फॅक्ट्स याचं खूप सुंदर विवेचन केलंय. त्याबद्दल थोडंसं सांगा ना. ओके. बऱ्याच वेळा हा जो वाद असतो की माझी श्रद्धा आणि माझा विश्वास आणि वस्तुस्थिती आणि विज्ञानामध्ये विश्वासाला काय स्थान आहे का नाही. तर काही ज्या रॅशनलिस्ट लोकांनी अशी भूमिका घेतली आहे की जर पुरेसा पुरावा नसेल तर तुम्ही त्या गोष्टीवरती, म्हणजे ज्या बाबतीत पुरावा नाही त्या बाबतीत तुम्ही विश्वास ठेवता कामा नये, अशी भूमिका आहे. पण माझी भूमिका तशी नाही. ऍक्च्युली माझी भूमिका थोडीशी वेगळी आहे की जेवढा पुरावा आहे, आणि मला वाटतं की ती विज्ञानाच्या भूमिकेशी जास्ती जवळची आहे, की जेवढा पुरावा आहे तेवढा तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की तुम्ही एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवून तुम्हाला काम करावं लागतं. उदाहरणार्थ की क्विनाईन घेतल्यामुळे मलेरिया बरा होतो असं एक विधान असेल, किंवा क जीवनसत्वामुळे तुम्हाला सर्दी पडसापासून त्रास होत नाही असं विधान असेल. तर ते तुमच्या काही हंचेस पासून किंवा तुमचा काही अनुभव असेल त्याच्यावरती ते तुम्ही आधारित, ते तुम्ही कदाचित तुम्ही एखाद्या माणसाने क्विनाईन घेऊन त्याचा मलेरिया बरा झाला असेल. त्यामुळे तसा विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. म्हणजे प्रत्येक वैज्ञानिक सुद्धा, मी सुद्धा माझ्या कामामध्ये बऱ्याच वेळा, आता मी ज्या विषयावरती संशोधन करतो, कृष्णविवरांवरती तुम्हाला एव्हिडन्स मिळाला, आता मिळाला तो, पण त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवता, पण तो किती प्रमाणात तुम्ही विश्वास ठेवणार ते तुम्हाला किती पुरावा आहे याच्यावरती आधारित आहे. म्हणजे जर असं तुम्हाला आढळून आलं की 1000 लोकांना क्विनाईन दिल्यानंतर त्यातली 999 लोक बरे होतात,
हं. तर तुमचा क्विनाइनवरचा विश्वास तितका असेल, एका रुपयाला 1000 हं. या पटीने मी तुमच्याशी पैज मारू शकतो, की क्विनाइनमुळे हा बरा होतो. बरं. या उलट जर तुम्हाला आता हिग्स बोझॉन सापडला का नाही, हं. तर त्यासाठी एकाला दशलक्ष या पटीने जर तुम्ही पैज मारू शकत असाल, तरच तो मान्य केला जातो. कारण तिथं तो जो प्रयोग आहे, तो इतका कॉम्प्लेक्स आहे, की त्या ठिकाणी अगदी एवढ्या प्रमाणात जर तुमची खात्री नसेल, तर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं नाही. त्यामुळे हिग्स बोझॉनची ची जी थिअरी होती, ती 50 वर्षापूर्वी मांडली गेली होती. परंतु आणि त्यावरती आधारित लोकांनी एवढा मोठा ॲक्सेलरेटर बांधून त्याच्यावरती प्रयोग केला. परंतु त्याचं वस्तुस्थिती म्हणून स्वीकार सायंटिफिक कम्युनिटीने तेव्हाच केला, की जेव्हा एकास 10 लाख हां. या कॉन्फिडन्स लेव्हलने ज्याला म्हणतात. या तर हा फार महत्वाचा मुद्दा असा आहे, की विज्ञानाची ही सत्य ही नेहमी अशा रीतीने सापेक्ष असतात आणि ही संख्याशास्त्रीय दृष्टीने त्याचं आकलन घडवून आणणं गरजेचं असतं. आणि बऱ्याच वेळा ती संख्याशास्त्रीय जी रिझनिंगची जी पद्धत आहे, स्टॅटिस्टिकल रिझनिंग, ही बऱ्याच वेळा लोकांना ती सामान्यपणे आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये आपण ते वापरत नाही. त्यामुळे ते इट्स अ बिट अननॅचरल फॉर यू टू थिंक स्टॅटिस्टिकली. इट रिक्वायर्स सम ट्रेनिंग. हं, हं. तर त्या रीतीने तुम्ही विचार केलात तर मला असं वाटतं, की देअर इज अ स्पेक्ट्रम की कुठल्याही तुम्ही गोष्टीवरती विश्वास ठेवू शकता. पण तो विश्वास किती प्रमाणात ठेवणार? हं. आणि हे तुम्ही एक वैज्ञानिक म्हणून तुम्ही हळू-हळू शिकता, की बाबा ह्या गोष्टीवरती उदाहरणार्थ कॅन्सर थेरपी. कॅन्सर थेरपीवरती तुमचा विश्वास हा क्विनाईन इतका स्ट्रॉंग नाहीये. हं. कदाचित 10 मधले 9 लोक बरे होत असतील. त्यामुळे तुम्ही एकास 10 या दराने त्याला पैज लावाल. हं. क्विनाईनला तुम्ही कदाचित एकास 1000 या दराने तुम्ही पैज लावाल. तुम्ही किती दराने पैज लावायला तयार आहात, याच्यावरती तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल किती आहे हे ठरतं. त्यावरून तुम्ही विश्वास आणि सत्य ह्याच्यामध्ये तुम्ही भेद करू शकता, की जर अजिबातच विश्वास ठेवायला काही जर पुरावा नसेल आणि त्या आधारित तुम्ही अंधश्रद्धा म्हणजे काय याचं पण तुम्ही नीट आकलन घडवून आणू शकता, की श्रद्धा म्हणजे आता कदाचित मला माझ्या आईचा फोटो ठेवून बरं वाटत असेल किंवा मला कुराण माझ्या खिशात ठेवल्यामुळे किंवा डार्विनचा पेपर बरोबर ठेवल्यामुळे मला बरं वाटत असेल. तर कुणी त्या कुठल्या गोष्टीपासून आत्मिक स्फूर्ती घ्यावी, हे सांगायला का कोणी जाऊ नये. म्हणजे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु जर मी असं ठरवलं, की माझ्या मुलीला हे झालेलं आहे किंवा मुलाला माझ्या मलेरिया झालेला मला दिसतंय. पण मी माझ्या आईचा फोटो त्याच्या जवळ ठेवून त्याला बरं वाटेल असं जर म्हटलं, तर ती अंधश्रद्धा ठरते. म्हणजे अ, जेव्हा पुरेसा पुरावा उपलब्ध असूनही त्याच्या विरुद्ध तुमच्या विश्वासाच्या विरुद्ध, तसं असूनही तुम्ही त्या विश्वास ठेवायला तुम्ही त्यामुळे आईच्या फोटोने मलेरिया बरा होत नाही, हे तुम्हाला स्वाभाविक आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. पण तसं न समजता जर तुम्ही तो जर मलेरियाचा उपचार म्हणून जर वापरलात, तर ती अंधश्रद्धा ठरते. क्या बात आहे. तुम्ही खूपच छान पद्धतीने आम्हाला सांगितलंत. पण त्यामधून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की तुम्ही जेव्हा एक वैज्ञानिक म्हणून काम करता, म्हणजे तुम्ही TIFRमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये काम केलं. आत्ता तुम्ही ICTP सारख्या या जागतिक संस्थेत काम करताय. तेव्हा काही तुमचे वैज्ञानिक असतात तुमच्या गटातले, विषयातले, ते काही ज्येष्ठ असतात. काही जण असतात ते तुमचे समवयस्क, म्हणजे मित्र तुमचे असू शकतात, आणि काही तुमचे असतात ते विद्यार्थी असतात. तर हे जे तुमचे रोल्स आहेत ना, की विद्यार्थ्यांचं मेंटॉरिंग किंवा त्यांचं मोटिवेशन करायचं, समवयस्कांच्या बरोबर चर्चा करून विज्ञानाला पुढं न्यायचं, आणि जे ज्येष्ठ असतील त्यांच्याकडूनही शिकायचं. ज्येष्ठ म्हणजे ते 200 किंवा 300 वर्षापूर्वीचेही असतील. हा जो छान एक शिफ्ट आहे ना तुमच्यातलं, त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना. म्हणजे ज्युनियर्स, पियर्स आणि सिनियर्स. हां, म्हणजे तशा भूमिका बदलत असतातच, हे खरं आहे. आणि म्हणजे ते काही विज्ञानातच होतं असं नाही. तुम्ही इतर क्षेत्रामध्ये तसंच असेल, की तुम्ही सुरुवातीला नवशिके असता आणि नंतर तुम्ही त्या क्षेत्रातले कदाचित अधिकारी व्यक्ती म्हणून मानले जात असाल आणि नंतर तुम्ही इतर विद्यार्थ्यांना त्याचं कसं मार्गदर्शन कराल.
तर प्रत्येक व्यक्तीचं त्याचं गणित वेगळं आहे. म्हणजे मला असं काही सांगता येणार नाही की त्याला एक विशिष्ट काही लोकांची म्हणजे जसं प्रत्येक पालकाची एक वेगळी शैली असते. हो. काही लोक खूप असे म्हणजे काय म्हणतात खूप शिस्त करणारे असतात काही जण. तर प्रत्येक माझी शैली तशी मला असं वाटतं की विज्ञानामध्ये विशेषतः अशा प्रकारची श्रेणी ठेवणं खूप अवघड आहे. म्हणजे बऱ्याच वेळा जे मोठे ब्रेक थ्रूज होतात ते ऍक्च्युली it's more like when I'm a professor, I would like to learn from my students rather than teach them. I mean, meaning I have to, of course, teach them and to show them how to sort of navigate the world of scientific research. But I would, it's most delightful for I think for anybody if some new breakthrough comes from the younger generation, and often that is the case in science. So you cannot even avoid it. So I think it's more like I have to keep up with the younger people rather than. पण वेन यू आर वर्किंग इन अन इन्स्टिट्यूट हां, तर त्यावेळेला कसं असतं की एका बाजूला एक वैज्ञानिक भाग असतो त्या सगळ्या कम्युनिकेशनचा, दुसऱ्या बाजूने एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वगैरे भाग असतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे इव्हन अकॅडमिक्समधला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, हां, की ही असाइनमेंट इथे पूर्ण करायची आहे वगैरे वगैरे. तर ह्याचा तोल तुम्ही कसा सांभाळता? म्हणजे डायरेक्टर व्हायच्या आधी मला त्याचा तोल जवळजवळ खूप चांगला साधला होता असं म्हणता येईल. पण नंतर मी अब्दुल सलाम जे ICTP चे संस्थापक होते, ते नोबेल पारितोषिक विजेते होते, त्यांचा असा एक त्यांचं मी विधान लक्षात घेतो की जे सकाळचा जो वेळ आहे तो तुमच्या संशोधनासाठी मोकळा ठेवायचा. त्यामुळे सकाळी 12 वाजेपर्यंत फक्त संशोधनासाठी वेळ ठेवायचा. नंतर मग तुम्ही दुपारी जी काही तुम्हाला बाकीची कामं करायची असतील ती तुम्ही करा आणि तरुण वैज्ञानिकांशी सतत संपर्क ठेवायचा. तर हा माझा प्रयत्न आहे. आता किती प्रमाणात तो मला साध्य होतो मी बघेन. मला जरा ICTP या संस्थेबद्दल जरा आम्हाला सांगा ना, म्हणजे आणि तिकडच्या तुमच्या कामाबद्दल. ICTP ही एक खूपच वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे अशी युनिक म्हणता येईल अशी एक संस्था आहे की त्याचं संस्थापन केलं पाकिस्तानमधले अब्दुल सलाम म्हणून एक मोठे वैज्ञानिक होते की ज्यांनी विद्युत चुंबकीय आंतरक्रिया आणि क्षीण आंतरक्रिया ज्यामुळे अणुगर्भाचं विघटन होतं, वीक इंटरॅक्शन त्यांना म्हणतात. तर त्या दोघांना एकत्र आणण्याची युनिफिकेशन यासाठी त्यांना ते नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आणि एका अर्थाने माझं काम ही त्याच एका स्ट्रीमचा भाग आहे असं म्हणता येईल की युनिफिकेशन हॅज बीन द मेन थीम in theoretical physics for a long time, including what I work on string theory. पण सलाम यांचं एक दुसरं महत्वाचं योगदान असं होतं की ते जेव्हा ते परत गेले पाकिस्तानमध्ये, त्यांना जायचं होतं. म्हणजे माझी तशीच म्हणजे मी त्यांच्याशी एका अर्थाने बऱ्याच दृष्टीने मी त्यांना आय कॅन आयडेंटिफाय विथ हिम की त्यांच्या डोक्यात नक्की होतं की पाकिस्तानमध्ये परत जायचं. आणि मी सुद्धा भारतात गेलो म्हणजे मला टाटा इन्स्टिट्यूटमध्ये जायचं माझ्या नक्की होतं. म्हणजे मी त्यावेळेस सुद्धा मी अमेरिकेत वगैरे राहू शकलो असतो किंवा युरोपमध्ये, परंतु पण त्यांना आणि सुदैवाने भारतामध्ये आता टाटा इन्स्टिट्यूट सारख्या अनेक महत्वाच्या संस्था आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झालेल्या आहेत. पण जेव्हा सलाम पाकिस्तानमध्ये गेले तेव्हा त्यांना असा अनुभव आला की त्यांच्यासारखा प्रतिभाशाली तरुण वैज्ञानिक हा पूर्णपणे तिथे एकटा पडलेला, म्हणजे इंटेलेक्च्युअल आयसोलेशन हा त्यांना एक मोठा प्रश्न त्यांना स्वतःला जाणवला. आणि टू द एक्सटेंट की त्यांना पाकिस्तान सोडावं लागलं. आणि त्याच्या मागे दुसरी कारणं होती की त्यांचा जो म्हणजे त्यांचा जो पंथ होता इस्लाम मधला अहमदिया, त्याला पाकिस्तानमध्ये खूप विरोध होता. म्हणजे जे भारतामध्ये आपण असं थोडा अलीकडे जास्ती बघतोय हे अशा प्रकारचं धार्मिक असहिष्णुता, त्या असहिष्णुतेचा हा पाकिस्तानी अवतार होता की ज्यामुळे त्यांना सोडून जावं लागलं. आणि म्हणून त्यांनी अशी संस्था स्थापन केली की जिथे जगातले सगळे शास्त्रज्ञ एकत्र येऊन सर्व ठिकाणचे विकसनशील देशातून उत्तर आणि दक्षिण आणि पूर्व आणि पश्चिम, जेव्हा पूर्वीच्या काळी जेव्हा आयर्न कर्टन होता तेव्हा सुद्धा ICTP अशी एक संस्था होती की जिथे
सोव्हिएत वैज्ञानिक आणि आणि आजही मी बघतो की जेव्हा युद्ध चालू असलं तरी सुद्धा इराण आणि अमेरिकेतले वैज्ञानिक किंवा नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया, भारत, पाकिस्तान हे सगळे तुम्हाला आमच्या कॅफेमध्ये एकत्रित येऊन वैज्ञानिक चर्चा करताना दिसतील. आणि ही आता मोठी एक संस्था आहे की जिचं त्रिपक्षीय कराराने त्याचं नियोजन होतं. इटली, इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सी आणि युनेस्को. आणि आमच्याकडे जवळ-जवळ दरवर्षी 5,000 ते 6,000 वैज्ञानिक जगभरातून येतात. 2 आठवडे किंवा 2 महिने असे ते राहतात एकत्र आणि नवीन असे कोलॅबोरेशन्स तिथे सुरू होतात. आणि हे त्यातले निम्मे लोक हे विकसनशील देशातून येतात. त्यामुळे ICTP ही अशी एकमेव संस्था आहे की जिथे विज्ञान म्हणजे मी मौनी विद्यापीठाचं सांगितलं की शिक्षणातून विकास, तसं हा इथे विज्ञानातून विकास असं त्याचं घोषवाक्य म्हणता येईल ICTPचं. ह्या संस्थेमध्ये तुम्ही पहिल्यांदा विभाग प्रमुख म्हणून आलात, मग त्यानंतर आता संचालक म्हणून म्हणजे डायरेक्टर म्हणून तुम्ही काम करताय आणि तुम्ही म्हणालात तसं तुम्ही ते कप्पेबंदी करू शकलात की बाबा सकाळी 12 वाजेपर्यंत विज्ञानाचा भाग करायचा, मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग करायचा. तर पण संचालक म्हणून ही जे सगळे विभाग असतात आपले तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये असतील, ह्या सगळ्यातल्या कामालाही एकसंध ठेवायचं, त्या माणसांनाही सगळ्या टीमला एका गोलवरती ठेवायचं, हे सगळं जमवताना तो प्रोसेस कसा असतो? म्हणजे ते एक वेगळं आव्हान आहे. म्हणजे वैज्ञानिक म्हणण्यापेक्षा ते एक काय म्हणता येईल मॅनेजमेंटचं मानवी नात्यांचंच म्हटलं तर. कारण आता ICTP मध्ये जवळ-जवळ 400 आमचे लोक असतात तिथे म्हणजे काम करणारे. तसं म्हणजे तशी ती काही खूप मोठी संस्था आहे असं नाही, पण ती लहान संस्था आहे असंही नाही. आणि तसं मोठं बजेट असतं, वार्षिक बजेट. पण ते एकत्रित म्हणजे लोकांशी चर्चा करून आणि कारण सुदैवाने खूप उत्कृष्ट दर्जाचे सहकारी आहेत. त्यामुळे असं नाही की तुम्ही ती संचालक म्हणून ती एक जबाबदारी एकटे तुम्ही सांभाळत आहात. तर सहकाऱ्यांशी चर्चेतून आणि एकत्रितपणे नवीन दिशा शोधणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ही संचालक म्हणून माझी जबाबदारी आहे. म्हणजे माझा विषय बाजूला ठेवून. पण या कोविड काळामध्ये हे आव्हान तुमच्या संस्थेने कसं पेललं? ते खूपच मोठं आव्हान होतं. म्हणजे मी संचालक झाल्या कोविड समोर आला आणि विशेषतः ICTP सारख्या ठिकाणी जिथे जगभरातून लोक येतात, तिथे हा मोठा प्रश्न निर्माण झाला की कशा रीतीने ICTP. पण सुदैवाने ICTPची जी सगळे लोकांची कम्युनिटी होती त्यांनी खूप आदर्श रीतीने त्याला सामोरे गेले. सर्व इथे असणारे लोक त्यांना लगेच आम्ही तातडीने त्यांच्या देशामध्ये पाठवण्यात आम्ही यशस्वी झालो. परंतु नंतर जवळ-जवळ 6 महिने आम्ही पूर्णपणे अशा रीतीने ज्या आमच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा व्हायच्या, त्या 2-3 मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा आम्ही पूर्ण Zoom मार्फत यशस्वी केल्या ॲक्चुअली. आणि नंतर आम्ही असं ठरवलं होतं म्हणजे मी संचालक म्हणून तो तसा महत्वाचा निर्णय घेतला की दरवर्षी आमच्याकडे एक 50 मास्टर्स चे विद्यार्थी येतात आणि ते अक्षरशः जगभरातून येतात. म्हणजे इथिओपिया पासून नायजेरिया, घाना अशा प्रत्येक जवळ-जवळ ते 50 वेगळ्या देशातून 50 लोक येतात असं जवळ-जवळ आहे. म्हणजे 40 देशातून 50 लोक येतात. तर त्यांना एकत्र आणायचा आम्ही निर्धार केलेला होता की इन्स्टिट्यूटमध्ये आपण त्यांना इथे आणायचं. तर त्यासाठी मग आम्ही पूर्ण आमच्या गेस्ट हाऊसची पूर्ण एक स्टुडंट रेसिडेन्स म्हणून आम्ही त्याचा वापर केला. आणि ते 50शी मुलं इथे आता आलेली आहेत. त्यांनी पूर्ण त्यांची एक पहिलं सेमेस्टर त्यांनी पूर्ण केलं. आणि सुदैवाने तशी काही कोविडच्या घटना घडून आल्या नाहीत. So I give full credit to the staff who really worked very hard for this. म्हणजे ह्या काळातही तुम्ही एका बाजूने संशोधनाचं काम हे ऑनलाईन चालू ठेवलं, पण प्रत्यक्ष सुद्धा
या संशोधनाचं काम जे आहे ते चालू ठेवलं या सगळ्यामध्ये. आपला तुम्ही मगाशी म्हणालात आणि ती गोष्ट खरी आहे की आपला कार्यक्रम खूप सारे विद्यार्थी आणि पालक सुद्धा पाहत आहेत. आणि भौतिकशास्त्रामध्ये जर करिअर करायचं असेल, कारण भौतिकशास्त्राला नेहमीचं ग्लॅमर नाही, पण इंटेलेक्च्युअल ग्लॅमर आहे, जे तुमच्यासारख्या व्यक्तींमुळे सुद्धा आहे. तर ह्यामध्ये जर एखाद्याला करिअर करायची असेल तर कुठल्या क्वालिटीज असाव्यात त्या विद्यार्थ्यामध्ये असं तुम्हाला वाटतं? काय संधी आहेत या क्षेत्रामध्ये? नाही, एक तर आता या विषयातले दिशा सुद्धा खूप झपाट्याने बदलत आहेत. म्हणजे त्यामुळे मी जे सांगेन जे 15 वर्षापूर्वी खरं होतं ते आता खरं असेल असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ मशीन लर्निंग हा खूप मोठा एक वेगळा नवीन हे, तर त्या दृष्टीने केलेलं संशोधन हे खूप वेगळ्या प्रकारचं संशोधन आहे की ज्या ठिकाणी तुम्ही संगणकाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करता. म्हणजे मी एका अर्थाने फक्त कागद आणि पेन्सिलवरती काम करणारा वैज्ञानिक आहे. पण आता ह्या नवीन काही ज्या उपकरणांची तुमच्याकडे संधी आहेत त्याचा वापर करून एक वेगळ्या प्रकारचं संशोधन लोक करायला लागलेले आहेत. असा एक मोठा स्पेक्ट्रम आहे की जो, त्यामुळे भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे तुम्हाला जर सैद्धांतिक भौतिकशास्त्रामध्ये करायचं असेल तर गणितामध्ये तुम्हाला खूप म्हणजे पॅशन सक्षम पाहिजे आणि क्षमता पाहिजे. तर मी असं म्हणेन की आणि फ्लेक्सिबिलिटी असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी असं म्हणेन की बऱ्याच वेळा तरुण असताना तुमच्या डोक्यामध्ये अशी कल्पना असतात की मला हेच करायचंय. म्हणजे मी सुद्धा म्हणेन की भारतामध्ये विशेषतः म्हणजे वैज्ञानिक भौतिकशास्त्र म्हणजे सगळ्यात वरचं आणि मग त्याच्या खाली एक्सपेरिमेंटल असे काही हायरार्की, चुकीची हायरार्की असते. म्हणजे नंबर थिअरी म्हणजे वरती आणि अमुक म्हणजे खालती असं जे, तर त्याला तसं काही अर्थ नसतो खरं म्हटलं तर. असं तुमच्या लक्षात येतं की एखाद्या बायोलॉजीमध्ये जर तुम्हाला नवीन संशोधन करायचं तर त्यासाठी वेगळ्या प्रकारची एक प्रतिभा लागते आणि तुमच्यामध्ये काय प्रतिभा आहे हे तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे मी उदाहरण देतो ते म्हणजे की आता तुम्हाला जर असं तुम्ही ठरवलं की म्हणजे सचिन तेंडुलकरने जर ठरवलं असतं की मला फास्ट बॉलर व्हायचंय, म्हणजे क्रिकेट आवडते ही गोष्ट ठीक आहे, पण आता क्रिकेटमध्ये तुम्ही जलदगती गोलंदाज होणार का फलंदाज होणार का तुम्ही स्पिन बॉलिंग करणार हे तुम्हाला ऍक्च्युली माहिती नसतं. ऍक्च्युली प्रत्यक्षात तुमच्यामध्ये कोणती क्षमता आहे, तर तुम्हाला काय आवडतं ही गोष्ट एक आहे आणि तुमची क्षमता काय आहे आणि तुम्ही कुठे तुम्ही खऱ्या अर्थाने योगदान घेऊ शकता याचा तुम्ही सतत पडताळा घेतला पाहिजे. आणि तुम्हाला कदाचित लक्षात येईल की बाबा नाही, क्रिकेट ही काही माझ्यासाठी नाही आहे, मला कदाचित हॉकीमध्ये रस आहे किंवा मला हॉकीमध्ये सुद्धा रस नसेल, मला आर्किटेक्चर मध्ये रस आहे. तर तुम्ही जर अगदी असं 100% ठरवलं की मी क्रिकेट नाही तर काहीच नाही, असं जर अशा प्रकारची जर भूमिका मी बघितलेली आहे. म्हणजे बऱ्याच वेळा अशी तरुण विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारची एक पॅशन असते. म्हणजे इट्स ऍक्च्युली गुड इन अ वे, दे आर डिटर्मिन्ड, बट यू शुड नॉट बी फुलिश अबाउट इट ऑल्सो. हे सगळं सुरू असताना म्हणजे वैज्ञानिकाच्या बाबतीमध्ये, सर्वच व्यवसायांमध्ये, पण वैज्ञानिकाच्या बाबतीमध्ये एका बाजूला त्याचं कौटुंबिक आयुष्य, वैयक्तिक आयुष्य, आणि तुमच्यासारखे शास्त्रज्ञ असतात ते तर डोक्यामध्ये विज्ञान घेऊनच फिरत असतात. आणि म्हणून तो एक ॲबसेंट माइंडेड सायंटिस्ट नावाचा एक प्रोटोटाईप, स्टिरिओटाईप तयार झालेला आहे. तर हे जरा आम्हाला सांगा की वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन आणि वैज्ञानिक जीवन ह्याचा तुम्ही मेळ कसा घालता? त्या स्टिरिओटाईपला काही प्रमाणात तथ्य आहे. आय वुड से दॅट, आय वुड अग्री. पण इट्स नॉट ऑल्सो ऑल लाईक बिग बँग थिअरी. म्हणजे असं काही नाही की सगळे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ हे त्या शेल्डन या कॅरेक्टर सारखे असतात. असं काही नाही. म्हणजे इनफॅक्ट माझ्या माहितीतले बरेचसे जे वैज्ञानिक आहेत ते बऱ्याच अर्थाने त्यांची दे आर क्वाईट अ हार्मोनियस पर्सनॅलिटी. म्हणजे दे हॅव मेनी इंटरेस्ट, दे रीड अ लॉट. असं काही नाही की ते एकलकोंडी असतात किंवा एकच गोष्टीवरती. काही लोक तसे असतात, हे म्हणजे असं नाही मला म्हणायचं. पण माझे तसे बरे म्हणजे मला विज्ञानात जसा रस आहे तसा मला संगीतातही रस आहे आणि
किंवा माझ्या मुलांबरोबर खेळण्यामध्ये मला रस आहे. आय थिंक तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? म्हणजे माझी पत्नी ही अनिता कोवाचिच, ती स्लोव्हेनिया देशामधली आहे. म्हणून मी स्लोव्हेनियात राहतो ऍक्च्युली. मी आता बोलतोय तुमच्याशी स्लोव्हेनियातून. अच्छा. आणि माझी संस्था आहे ती दुसऱ्या बॉर्डरच्या दुसऱ्या बाजूला आहे. आम्ही जवळच आहे, पण बॉर्डरच्या दुसऱ्या बाजूला आहे. स्लोव्हेनिया हा पूर्वीच्या युगोस्लाविया देशाचा आता हा स्वतंत्र देश आहे. छोटासा, पण तो खूप निसर्ग सुंदर आणि सधन देश आहे. आणि माझा एक मुलगा आहे, तो 10 वर्षाचा हिदाल, तो माझ्या बरोबर असतो. आणि मुलगी मोठी समिहा, ती आता 28 वर्षाची झाली. ती सध्या लोझान मध्ये असते, स्वित्झर्लंडला. ती काय करते? तिला खेळ आणि वकील, ती वकिली झाली, परंतु तिला खेळामध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळे ती स्पोर्ट्स लॉ रिलेटेड स्पोर्ट्स लॉ रिलेटेड म्हणजे उदाहरणार्थ फुटबॉल फेडरेशन लोझान मध्ये अशा मोठ्या संस्था आहेत, ऑलिम्पिक फेडरेशन. तर त्यांचे जे लिगल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आस्पेक्ट्स असतात त्याला. आणि तुमच्या पत्नी पण संशोधन क्षेत्रात आहे? नाही, ती इकॉनॉमिस्ट आहे बाय ट्रेनिंग. ती एका इथल्या मोठ्या मीडिया कंपनीमध्ये ती व्यवस्थापक आणि च्या कामावर. बर. पण तुम्ही आणि अनिता कधी आणि कुठे भेटलात हो? तसं ते आमची भेट तशी म्हटलं तर रोमॅन्टिक म्हणता येईल. आम्ही अमेझॉन जंगलामध्ये भेटलो ऍक्च्युली. अमेझॉनच्या जंगलामध्ये मी ऍक्च्युली ब्राझीलमध्ये रिओमध्ये एक मोठी परिषद होती आंतरराष्ट्रीय, त्याला मला बोलवलं होतं म्हणून मी गेलो होतो. आणि तिथे वक्ता म्हणून मी गेलो होतो. पण ते झाल्यानंतर मी एक आठवडा अमेझॉनच्या जंगलामध्ये एका बोटीवरती जातात, म्हणजे एक ग्रुप मिळून गेलो होतो. तर अनिता त्याच्यामध्ये तिथे होती. तिथे आमचा परिचय वाढत गेला. वा, म्हणजे अमेझॉन, इटली, असे स्लोव्हानिया, असा हा सगळा वैश्विक प्रवास तुमचा आहे. भविष्यामधलं संशोधन तुम्ही जिथं काम करताय, ज्या विषयामध्ये आता भविष्यासाठी, तर त्याच्याबद्दल आम्हाला काही थोडी आम्हाला समजेल अशी कल्पना देऊ शकाल का? हा, म्हणजे माझं संशोधन स्वतःच हे कृष्ण विवरांशी संबंधित आहे. परंतु त्याच्याही आधी स्ट्रिंग थिअरी हा जो विषय आहे, तर एक महत्वाचं 20व्या शतकातल्या विज्ञानाचं आव्हान असं होतं की 20व्या शतकामध्ये सापेक्षतावाद आणि क्वांटम सिद्धांत हे दोन मोठे सिद्धांत होते की जे, आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्वांटम सिद्धांतापासून सर्व आपण लेझर पासून सेमीकंडक्टर या सगळ्या अणुगर्भापर्यंत आपण जाऊ शकतो. आणि सापेक्षतावादावरून अतिविशाल अंतराकडे आपण जाऊ शकतो. म्हणजे विश्वास प्रसरण कसं होत आहे किंवा कृष्ण विवरांचं रचना काय असते. आणि हे दोन्ही सिद्धांत आपापल्या परीने खूप यशस्वी आहेत. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे त्याचे प्रायोगिक पडताळा खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही घेतलेला आहे. पण जेव्हा तुम्ही त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करता, तेव्हा खूप गंभीर अशा तर्कदुष्टता म्हणजे लॉजिकल इनकन्सिस्टन्सीज निर्माण होतात. आणि त्या दूर करणं हे फार महत्वाचं काम आहे. कारण विज्ञानामध्ये तुम्ही असं असू शकत नाही की सोमवारी आणि मंगळवारी तुम्ही क्वांटम सिद्धांताचा विचार करणार आणि बुधवार आणि गुरुवारी तुम्ही म्हणजे तुम्हाला एक सिद्धांत असा पाहिजे की जो तुम्ही यू कॅन यूज इट एव्हरी डे. तर ते करण्यासाठी स्ट्रिंग थिअरी या विषयामध्ये जे म्हणजे प्रिन्स्टन मध्ये मी असताना जे सांगितलंय, ते जे संशोधन होतं ते प्रथमच असं वैज्ञानिकांना आढळून आलं की त्या तर्कदुष्टता दूर करण्याची एक संधी निर्माण झाली. आणि त्याचा अजून प्रायोगिक पडताळा आलेला नाहीये. म्हणजे त्या अर्थाने मी म्हणेन की हा पुन्हा इथे विश्वास आणि सत्य याच्यातला जो भाग आहे तो तिथे येतो की स्ट्रिंग थिअरी स्टील नॉट लॉ ऑफ नेचर. ते व्हायला अजूनही काही वर्ष जावी लागतील. कदाचित जे सध्या आमचे जे विश्वास ज्या गोष्टींवरचे आहे किंवा ज्या सिद्धांतावरती विश्वास आहे त्याचं स्वरूप कदाचित बदललेलं असेल. परंतु वैज्ञानिकांना एवढी खात्री आहे की आपण एका योग्य मार्गाने जात आहोत.
परंतु त्याचा प्रायोगिक पडताळा प्रत्यक्षपणे घेणं जरी शक्य नसलं, तरी अप्रत्यक्षरित्या कृष्णविवरांच्या जवळ तुम्ही जेव्हा जाता, तेव्हा त्या ठिकाणी सापेक्षतावाद आणि क्वांटम सिद्धांत यांची एकत्रित वापर करण्याची गरज निर्माण होते. त्यामुळे अशा एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये जर तुम्ही त्याचा अभ्यास केलात, तर तुम्ही असं पाहू शकता की स्ट्रिंग थिअरीने दिलेले जे काही निष्कर्ष आहेत ते योग्य आहेत का नाही. आणि असं आढळून आलं म्हणजे माझ्या संशोधनातून उदाहरणार्थ, की स्ट्रिंग थिअरी तिथे उपलब्ध म्हणजे तिथे निर्माण होणाऱ्या अशा खूप अशा जटिल प्रश्नांचं खूप उत्कृष्ट पातळीवरती उत्तर देऊ शकतं. आणि ज्यामुळे या स्ट्रिंग थिअरीवरचा जो विश्वास तुमचा आहे तो वाढतो, की बाबा आपण योग्य मार्गाने चाललेलो आहोत. थोडक्यामध्ये सापेक्षतावाद आणि क्वांटम थिअरी यांना एकत्र आणण्याचं किंवा त्याच्यातल्या विसंगती हे दूर करण्याचं काम हे स्ट्रिंग थिअरी करते असं आम्हाला स्थूलमानाने असा स्ट्रिंग थिअरीचा प्रयत्न आहे आता. नाही. हां, मला एक प्रश्न असा डोक्यात आला की या जागतिक दर्जाच्या अनेक फार मोठ्या वैज्ञानिकांबरोबर तुम्ही काम केलं. ते वैज्ञानिक म्हणून तर ग्रेट होतेच, पण त्यातले अशा एक दोन आठवणी सांगू शकाल का की ते व्यक्ती म्हणून तुम्हाला कसे भेटले? म्हणजे स्टीफन हॉकिंग सारखे वैज्ञानिक असतील. ऍक्च्युली स्टीफन हॉकिंग यांचा माझा प्रत्यक्ष तसं त्यांच्याशी काम करण्याचा संबंध आला नाही, परंतु त्यांनी जे 70च्या दशकामध्ये त्यांनी जे काम केलेलं होतं त्याचा प्रभाव जवळजवळ पुढच्या 50 वर्षाच्या कार्यावरती झालेला. इट वॉज ते अतिशय प्रभावशाली असं संशोधन होतं. त्यामुळे ही वॉज माय हिरो फ्रॉम दॅट एक्सटेंट. बट ऍक्च्युली देन लेटर ऑन he was not the most active person in working in string theory. So he was not somebody that I collaborated directly with. But he was actually interested in what I was doing. म्हणजे मी कॅल्टेक मध्ये असताना म्हणजे माझी पहिली त्यांची जी प्रत्यक्ष ओळख झाली तेव्हा मी कॅल्टेक मध्ये होतो. तिथे ते दर उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे यायचे आणि त्यांचं ऑफिस 2 ऑफिस सोडून माझ्या ऑफिसच्या जवळच होतं. एक दिवशी ते त्यांच्या गाडीमध्ये बसून माझ्या ऑफिसमध्ये आले आणि त्याने मला विचारलं, म्हणजे माझा एक नुकताच प्रसिद्ध झालेला शोध निबंध होता, तो त्याने वाचलेला होता आणि त्याच्या शेवटच्या पानावरती अमुक समीकरणामध्ये काय आहे मला म्हणजे असा एक विशिष्ट प्रश्न विचारला. सो आय वॉज क्वाईट थ्रिल्ड अँड सो दॅट वॉज अन इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स. पण माझे स्ट्रिंग थिअरी मधले म्हटलं तर जे काही हिरोज म्हणता येतील त्यापैकी विटन हे माझे मोठे माझे हिरो होते आणि ते त्यांच्याकडून मला ऍक्च्युली सापेक्षतावाद आणि स्ट्रिंग थिअरी दोन्ही त्यांच्याकडून शिकण्याची मला संधी मिळाली. आणि नंतर 2-3 वर्षापूर्वी ऍक्च्युली मला त्यांच्याशी एकत्र काम करण्याची पण संधी झाली. म्हणजे मी प्रिन्स्टन मध्ये गेलो असताना माझ्या एका व्याख्यानानंतर त्याने माझ्या त्या कामामध्ये खूप इंटरेस्ट घेतला आणि नंतर आम्ही दोघांनी मिळून याच वर्षी इनफॅक्ट एक शोध निबंध लिहिला. सो तो एक खूप छान अनुभव होता. म्हणजे प्रत्यक्ष आयसीटीपीचे डायरेक्टर म्हणून तुम्ही वेगवेगळ्या देशातल्या विद्यार्थ्यांना जवळून बघत असाल. यात भारतीय विद्यार्थ्यांचा सहभाग किती असतो? खूप असतात. म्हणजे विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आयसीटीपी मध्ये संशोधक सुद्धा खूप येतात. म्हणजे मी टाटा मूलभूत संशोधन केंद्रात असताना मी अनेक वेळा आयसीटीपीला आलेलो आहे. तर इनफॅक्ट गेल्या 21 वर्षांमध्ये मला वाटते जवळजवळ 10,000 भारतीय वैज्ञानिक आयसीटीपी मध्ये येऊन गेलेले आहेत. म्हणजे 2 आठवडे ते 2 महिने ते 2 वर्ष अशा 4 वर्ष राहण्यासाठी. आणि जवळजवळ आयसीटीपीचं भारतासाठी योगदानच मला वाटतंय $15 दशलक्ष असेल. म्हणजे कारण आम्ही जेव्हा वैज्ञानिक इथे येतात तेव्हा त्यांचे सर्व प्रवास खर्च, राहण्याचा खर्च आयसीटीपी देते. आपलं जग ह्या वर्षी म्हणजे 2021 सालामध्ये एका खूप मोठ्या स्थित्यंतरामधून चाललंय. म्हणजे 2020ला ते सुरू झालं आणि 21 सालामध्ये जगच बदललंय. जगामधले समीकरणं वागण्या बोलण्याची, प्रवासाची, भेटण्याची ही बदलली आहेत. या पुढच्या काळामध्ये या बदलत्या जगामधला म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा तर
सलग राहिलेलाच आहे विज्ञानाचा एक दृष्टिकोन. पण त्याचं महत्त्व या पोस्ट कोविड जगामध्ये काय असणार आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ऍक्च्युली. बऱ्याच वेळेला आपण सध्या कोविड विषयी आपण आपलं लक्ष केंद्रित झालेलं आहे. म्हणजे ती फार मोठी महामारी आहे. पण त्याही पेक्षा एक फार मोठं संकट आपल्या जगासमोर आहे. आणि ती 2 संकट अशी की क्लायमेट चेंज आणि न्यूक्लिअर. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला वाटत असतं आपण वी आर लिव्हिंग इन सम काइंड ऑफ sort of fool's paradise, I would say, to some extent, if you think about it. These are really kind of existential threats to humanity. I mean, this is the kind of threat that has never existed before. It's much more serious than, I would say, even COVID. That जर आता तातडीने काही क्लायमेट विषयी जर ऍक्शन झाली नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि तातडीने काही न्यूक्लिअर म्हणजे जे बुलेटिन ऑफ ॲटॉमिक सायंटिस्ट असतात की त्यांनी जे मध्यरात्र असते की मध्यरात्र म्हणजे टोटल अनाहिलेशन, तर तो जो काटा आहे तो ह्या दोन्हीसाठी देर इज अ क्लायमेट क्लॉक अँड देर इज अन ॲटॉमिक क्लॉक. तर ते मध्यरात्रीपासून 100 सेकंद इतकं जवळ आहे. याचा अर्थ कोणत्याही क्षणी आपल्याला जे मानवी आयुष्य एक माहिती आहे ते पूर्णपणे बदलून जाऊ शकतं. जर उदाहरणार्थ आपले विश्वाचं तापमान अजून अर्ध्या डिग्रीने वर गेलं तर आर्क्टिक जी आईस कॅप आहे ती जर ती जर वितळली तर 4-5 मीटर इतका वर समुद्राची पातळी जाऊ शकते. म्हणजे त्यामुळे काय हाहाकार उडेल याची तुम्ही कल्पना करू शकाल. आणि हे 20, 30, 50 वर्षामध्ये घडू शकतं अशी परिस्थिती आहे. आणि ती जर आता आपण नाही केलं तर त्याला पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. आणि या ठिकाणी त्यामुळे मला असं वाटतं की विज्ञान किंवा आयसीटीपी सारखी संस्था एक भाग पाडू शकते की ज्या रीतीने कोविड मध्ये सुद्धा हाच प्रश्न होता की एका आंतरराष्ट्रीय पातळीवरती एकत्रित ऍक्शन घेण्याची तिथे गरज आहे. प्रत्येक वेगळा देश एकटा देश तिथे काही करू शकत नाही कारण व्हायरस हा काही तुमच्या राष्ट्रीय सीमा मानत नाही. त्याचप्रमाणे हवामान बदल सुद्धा राष्ट्रीय सीमा मानत नाही किंवा न्यूक्लिअर होलोकॉस्ट सुद्धा राष्ट्रीय सीमा मानत नाही. तर त्या ठिकाणी विज्ञानाची जी भाषा आहे त्याचा कदाचित आपण या दृष्टीने वापर करू शकू असं मी म्हणेन. म्हणजे विज्ञानाचा अवघड काम आहे. अवघड काम आहे पण विज्ञानाचा वापर विवेकासाठी होऊ शकेल असं तुम्ही सांगताय. त्याचा वापर विवेकासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी होऊ शकेल असं मी म्हणेन. आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी. आता मी जरा रॅपिड फायर राऊंडकडे आपले येतो. भौतिकशास्त्रातल्या विविध कल्पना जिथं माझ्या मनात येतात अशा जागा. वेल काउच और कॅफे ऑफिस टेबल. ओके, काउच और कॅफे छान आहे. प्राचीन विज्ञान आणि अर्वाचीन विज्ञान, आधुनिक विज्ञान ह्याची जर सांगड घालायची असेल तर अर्वाचीन विज्ञान हे प्राचीन विज्ञानाला सामावून घेऊन पुढे जाणार आहे. वा वा वा. TIFR आणि ICTP नॉस्टॅल्जियाचा इंडेक्स कुठे जास्त आहे? मी असं जवळजवळ जगात आता मी अशा ठिकाणी दर 5 वर्षांनी मी नवीन ठिकाणी राहिलेलो असं झालेली परिस्थिती. त्यामुळे मला प्रत्येक ठिकाणाविषयी एक वेगळा नॉस्टॅल्जिया वाटतो. त्यामुळे TIFR साठी मला एक वेगळा नॉस्टॅल्जिया वाटतो आणि ICTP साठी एक वेगळा. TIFR मधल्या नॉस्टॅल्जियातल्या काय मुवमेंट्स डोळ्यासमोर काय येतं? नाही म्हणजे मुंबई, आय डोंट नो, मुंबईचे क्रिकेट, आय डोंट नो, कुठला तरी बांगडा, चिली फ्राय असं. विज्ञानाव्यतिरिक्त मला वाचायला आवडतात ते साहित्य प्रकार, ती पुस्तकं. मी अलीकडे जवळजवळ अशा प्रकारचं काय म्हणतात ललित वाचन माझं जवळजवळ कमीच झालेलं आहे. मी प्रामुख्याने अशा प्रकारचे वैज्ञानिक किंवा इकॉनॉमिक्स किंवा सोसायटी अशा प्रकारचे वापरले जातो. पण माझे आवडते लेखक म्हणजे दोस्तोयेव्स्की,
काम्यू अँड मराठीमध्ये नेमाडे, सुरेश भट, विंदा करंदीकर माझे आवडते लेखक आहेत. माझा मोकळा वेळ मी असा घालवतो. मला हायकिंग वगैरे करायला आवडतं आणि पोहायला जातो. ICTP शेजारीच समुद्र आहे, त्यामुळे मी नेहमी लंच टाइमला सुद्धा मी पोहायला जातो. आणि संगीताचा मला रस आहे, मग व्हायलिन वाजवतो जेव्हा. हा, मी तेच की आईन्स्टाईन हे सुद्धा व्हायलिन. तर व्हायलिन कसं आलं हो तुमच्या जीवनामध्ये? नाही, मला लहानपणी व्हायलिन आलं, त्याचं म्हणजे भौतिकशास्त्र करायच्या आधी माझ्या डोक्यात व्हायलिन आलं. आणि मी गारगोटे सारख्या छोट्या गावात असताना सुद्धा मला आठवते कोल्हापूरला जाऊन मी शिकायचो. इथे माइंडकर म्हणून एक होते, आणि नंतर माझे पंडित अतुल कुमार उपाध्ये यांच्याकडून मी पुण्याला, आणि नंतर ही अलीकडे सुद्धा मी त्यांच्याशी खूप आमचे जवळचे संबंध आहेत. आणि म्हणजे गुरु शिष्याचे चांगले संबंध आहेत, आणि त्यांच्याकडून मी अनेक वर्ष शिकलेलो आहे. अर्थात मी पुरेसा त्याला वेळ दिलेला नाहीये. पण ते तुमचे आवडते खेळ कोणते? स्विमिंग इज समथिंग आय लाईक टू डू मायसेल्फ, अँड ॲज अ आर्मचेअर क्रिकेट ऑफ कोर्स आर्मचेअर. मगाशी तुम्ही सांगितलं, पण जर अगदी थोडक्यात सांगायचं तर, की माणसाने श्रद्धा कशावर ठेवावी? इतरांनी कशावर श्रद्धा ठेवावी हे मी नाही सांगणार, पण माझी श्रद्धा ही आय वुड से की ज्या प्रबोधन कालामधून ज्या काही विशिष्ट मानवी मूल्य मानली गेलेली आहेत, त्यावर माझी श्रद्धा आहे. म्हणजे त्या मानवी मूल्यांवरती माणसाने श्रद्धा ठेवावी. हा, पण ती मानवी मूल्य सुद्धा बदलत असतात, त्यामुळे मी असं म्हणेन की प्रबोधन कालाची जे मानवी मूल्य आहेत त्यावरती माझी श्रद्धा आहे. मनुस्मृतीतल्या मानवी मूल्यांवरती माझी श्रद्धा नाही आहे, असं मी म्हणेन. येस, म्हणजे येस, की जी खऱ्या अर्थानं मानवता, माणुसकी, मानवतावादी आणि विज्ञानवादी मूल्यांवर माझी मला वाटतं हाच खूप छान शेवट आहे, की माणुसकी, मानवतावाद आणि विज्ञानवाद. आणि शेवटी मानवतावाद आणि विज्ञानवाद हे तसे वेगळे नाहीच आहेत. दोन्ही एकत्र आले पाहिजेत, खरं आहे. एकत्र आले तरच, तुम्ही जे म्हणालात ना मगाशी, की पर्यावरणासारखा प्रश्न असेल किंवा अणुशक्तीसारखा प्रश्न असेल, तर ह्या सगळ्यासाठी विज्ञान आणि मानवतावाद हे दोन्ही एकत्र येण्याची गरजच आहे, आणि त्याच्याशिवाय ते होणार नाही. मित्र हो, जवळजवळ 1.25 तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेला, आणि आपण एका सैद्धांतिक भौतिकशास्त्रातल्या जगमान्य वैज्ञानिकाबरोबर गप्पा मारत होतो. पण त्या गप्पा अतिशय अकृत्रिम झाल्या, आणि एकाच वेळेला एका माननीय व्यक्तीकडून इतके मननीय विचार आपल्याला ऐकायला आज मिळाले. आणि म्हणून सत्याचं प्रमाण कशामध्ये असेल तर ते प्रामाणिकपणामध्येच असतं. अतिशय प्रामाणिकपणे आपल्याशी डॉक्टर आतिश आत्ता बोलत होते, आणि तुमच्या असं लक्षात येईल की आपण बोलत होतो ते फक्त सैद्धांतिक भौतिकशास्त्रातल्याच शास्त्रज्ञाशी नव्हतो बोलत. आपण अशा एका वैज्ञानिकाशी बोलत होतो की ज्याच्या बुद्धीच्या विस्तारामध्ये संपूर्ण जगाचं भविष्य आहे, जो फक्त आपल्या कागदावरच्या समीकरणाचा विचार करत नाही, तर ह्या जगाचं भवितव्य काय असेल, ह्या जगामध्ये पुढे येणारी आव्हानं काय असतील, तिथे विज्ञान आणि माणुसकी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कशा येतील, अशा प्रश्नांचाही विचार करतो. म्हणजे एका बाजूला तो वैज्ञानिक आहे, दुसऱ्या बाजूला तो एक विचारवंत आहे, आणि ह्या जगाबरोबर स्वतःचं नातं आपल्या शास्त्राच्या द्वारे, विज्ञानाच्या द्वारे विविध पातळ्यांवरून कसं पोचवायचं, हा विचार डॉक्टर आतिश यांच्याकडे आहे. जगामधले वैज्ञानिक आज तिथं येत आहेत. त्यांच्या संस्थेमध्ये एक प्लॅटफॉर्म, एक व्यासपीठ त्यांना त्यांच्या विचारांच्या आणि संशोधनाच्या देवाणघेवाणीसाठी मिळतं आहे. आणि एका बाजूने जगामधल्या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक संकल्पना
त्यांची मांडणी आणि त्यांची पडताळणी ह्या एका हेतूने हे सगळे ज्ञानाच्या वाटेवरचे प्रवासी एकत्र येत आहेत. अशा एका संस्थेचे संचालक डॉक्टर आतिश आहेत. पण अर्थातच वैज्ञानिक असले तरी ते अजिबात रुक्ष नाहीत हे आपल्या लक्षात आलंच असेल. आपल्याला जसा आज एक उत्तम वैज्ञानिक भेटला तसं आयुष्य समरसून जगणारा एक माणूसही भेटला. जो माणूस ॲमेझॉन नदीच्या प्रवासामध्ये रोमॅन्टिक बनू शकतो, जो माणूस अतिशय छान पद्धतीने लहानपणापासूनच्या व्हायोलिनचा पाठपुरावा करू शकतो, जो माणूस आज भारतापासून लांब बसला तरी भारतामधल्या सामाजिक पर्यावरणाचा सुद्धा विचार करू शकतो, समरसतेने आयुष्य जगणारा वैज्ञानिक कसा असावा, ह्याचं एक उदाहरण डॉक्टर आतिशनी आपल्या सगळ्यांच्या समोर आज ठेवलं. आणि महत्त्वाचा भाग की ह्या सगळ्यामध्ये कुठेही आत्मप्रौढी नव्हती, कुठेही दंभ नव्हता, कुठेही अहंकार नव्हता. जे काही घडलं ते जसं घडलं, जसं कळलं आणि त्यावरच्या चिंतनातून जे हातात पडलं ते अतिशय अकृत्रिम पद्धतीने त्यांनी आज आपल्यासमोर मांडलं. तेव्हा एक वैज्ञानिक, एक माणूस, अशा सर्व पद्धतीने डॉक्टर आतिश आज आपल्याला भेटले. आणि ही भेट तुमच्या आणि माझ्या निश्चितपणे स्मरणात राहील. कारण एका बाजूने स्ट्रिंग थिअरी ही जशी सापेक्षतावाद आणि क्वांटम सिद्धांत यांना एकत्र करण्याचा, त्यातल्या विसंगती दूर करण्याचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे मला असं वाटतं आतिश दाभोळकरांसारखे वैज्ञानिक हे या जगामधल्याच विसंगतींना दूर करण्याचा प्रयत्न करतायत. या जगामध्ये खूप लॉजिकल इनकन्सिस्टन्सीज आहेत, पण विज्ञान आणि माणुसकी जर एकत्र आले तर ह्या इनकन्सिस्टन्सीज आपल्याला निश्चित दूर करता येतील असा विश्वास ज्या व्यक्तींकडे पाहून, ज्यांना ऐकून आपल्याला मिळावा, त्यातले एक डॉक्टर आतिश दाभोळकर. मित्र, ह्या सत्राच्या बरोबरच आपली ग्लोबल वेजची ही मालिका आज इथे विराम घेत आहे.